क्षणोक्षणाची करावा विचार, क्षणोक्षणाची करावा विचार, करावया पार भव सिंधू। नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान। संत समागमी धरावी आवडी, संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची। नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान। तुका म्हणे इहलोकीच्या व्यवहारे, नका डोळे धुरी भरून राहू। नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान। विठ्ठला महाराज सांगतात, प्रत्येक क्षणाला विचार करा, तुमचा एकही क्षण विचारा वाचून जाऊ देऊ नका। कारण जो गेलेल्या गोष्टींचा विचार करतो तो हुशार नाही, तर जो राहिलेल्या गोष्टींचा विचार करतो तो हुशार आहे। महाराजांचं म्हणणं आहे, जर आपल्या व्यावहारिक भाषेत बोलण्याचा प्रयत्न केला तर लिव्ह इन द प्रेझेंट मोमेंट, म्हणजे वर्तमान क्षणात राहण्याचा विचार करा। कारण वर्तमान क्षण हा फार चांगला क्षण आहे। जो गेलेल्या गोष्टींचा विचार करतो आणि त्याच्यावरच रडत राहतो, खऱ्या अर्थानं तो माणूस हुशार नाहीये। पण जो वर्तमानाचा विचार करतो, या ठिकाणी काय घडणार आहे आणि मला काय करावं लागणार आहे याचा जो विचार करतो तो शहाणा आहे। याचा अर्थ असा आहे, या अभंगात जगद्गुरु तुकोबारायांना समाजाला उपदेश करावा लागला की खऱ्या अर्थानं तुम्ही विचार करा, तुमचा एकही क्षण वाया जाऊ देऊ नका। कारण जर वेळ वाया गेलीच तर नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान। खऱ्या अर्थ हा देह नाशिवंत आहे, देह जाईल जाईल त्याची काळोबा खाईल। असं असताना हा देह नाशिवंत आहे, या ठिकाणी तो जाणार आहे, पण तो जाण्याच्या अगोदर परमार्थाचा विचार करा। विठ्ठला महाराजांनी जो विचार मांडला तो परमार्थाचा विचार आहे। संत समाजाला उपदेश करतात आणि समाजातला विचार मात्र प्रगट करतात। संतांना काय आवश्यकता पडली लक्षात नाही का? इथं बसलेल्या प्रत्येकाला सांगणाऱ्याने 1 लाखातलं वाक्य आहे, कीर्तनात बसलेल्या प्रत्येक जणांनी ऐका। हे वर्षश्राद्धचं कीर्तन गेलेल्यांसाठी नसतं, वर्षश्राद्धचं कीर्तन जी लोक राहिली त्यांच्यासाठी, जे गेलेत ते देवाच्या चरणाजवळ जाऊन विलीन झालेत। आणि बसणाऱ्यापैकी एखाद्याला भ्रम असेल बडबड करणाऱ्यांना की मी जाणार नाही, सगळे जाणार आहेत। येथे नाही उरो आले अवतार, येरते पामर जीव किती। याचा अर्थ असा आहे, सजना हो इथं आवता राहिले नाही म्हणजे आवतावाले जाणार आहेत। लक्ष नाही का मला काय सांगायचं? निश्चित जाणार आहे, पण खऱ्या अर्थानं मनुष्य देहाला असा भ्रम आहे की तो जाणार नाही, जाणार आहे। अहो रावणासारखे गेले म्हणजे आपण रेंजला तरी आहे का? तुम्ही जागेत ना, सगळे घरी नाही गेले कोणी, इकडे लक्ष नाही का? या कीर्तनाचं श्रेय असं आहे, या कीर्तनात नामसाधना झाली पाहिजे। आणि आजूबाजूला जे बसलेत महिला मंडळ, आपण कीर्तनात बसलात शिस्त पाळा। या ठिकाणी कीर्तनाची शिस्त वेगळी आहे, आपण घरी नाहीये। या ठिकाणी आम्हाला कीर्तन 1 तास करायला, याचा आम्हाला 15 तास अभ्यास करावा लागतो। त्यानंतर आम्ही इथं रंगदेवता निर्माण करतो। तुम्ही जिथं जाल तिथं गप्पा मारत बसता, हा दुःखाचा कार्यक्रम आहे। इथं आपण आनंद व्यक्त नाही करायला आलेलो। विठ्ठल विठ्ठल खऱ्या अर्थानं हा मनुष्य देह तो येणार आहे, त्याला एक ना एक दिवस जायचंय महाराज। पण या मनुष्य देहाला आजपर्यंत संतांना का वाटलं त्याला उपदेश करावा? कारण संतांना वाटलं की आम्ही निश्चिंत झालो, या ठिकाणी असलेला समाज निश्चिंत व्हावा। तो आयुष्यभर धावपळ करतो, आयुष्यभर पैसे कमवतो, पण तो निश्चिंत होताना मात्र दिसत नाही। महाराज या कीर्तनातून एक मात्र घेऊन जा, या मृत्यू लोकात आलेला माणूस निश्चिंत झाला पाहिजे। नाही तर आम्ही कोट्याधीश बघितलेत, खऱ्या अर्थानं त्यांना अजून माहितीच नाही की मला जायचंय। लक्षात नाही का? आम्ही रोजच सांगतो सगळं इथं ठेवायचंय, पण याच्याही पुढे सांगेल तुम्ही स्मशानभूमीत वेळा मारून या, तिथं हाडं पडलीत मोठ्या मोठ्या लोकांची, त्या हाडावर पाय पडल्यावर ते हाड म्हणतंय वो हड्डी कहती इंसान किधर आया था, बोले टहलने आए थे। कशाचा गर्व झाला? हाडावर पाय दिला का म्हणले बाबा? अरे तसं नाही, वो हड्डी कहती इंसान संभल के चल, जिस हड्डी पे तू पाव देता ना वो हम भी कभी इंसान थे। आम्ही मी तुझ्यासारखी माणसं होतो, आम्हाला इथं यावं लागलं। मौत से हर किसी की रिश्तेदारी, आज मेरी तो कल तेरी बारी। एक पाहती एकाची रहणी। लक्षात नाही का? आत्ताच्या या जगात जर व्यक्ती 60 पर्यंत गेला
तर त्यांनी कमवलं. लक्षात नाही का? आम्ही 30-35ली मुलं प्रयत्न करू 60 पर्यंत जाण्याचा. जनरेशन मध्ये चेंज झालाय. पहिलं 100 वर्षात काळ बदलायचा, आता 10 वर्षात चेंज होतोय. 10 वर्षापूर्वीच्या जागेचे रेट बघा आणि आताचे रेट बघा. 10 वर्षात बदल झाले बरं का महाराज विठ्ठल. याचं कारण काय? पण या धावपळीच्या युगात माणूस मात्र निश्चिंत होताना कुठे दिसला नाही. फार स्पर्धात्मक जग, आणि या स्पर्धात्मक जगात प्रत्येकाची स्पर्धा करतो. पहा तुम्ही, आता आम्ही पाहतो पुण्यामध्ये सारख्या ठिकाणी आम्ही स्वतः राहतो. हाय क्लास सोसायटी आहेत, प्रत्येकाला तिथं कुणाला फ्लॅट घ्यायचा असतो. गेल्यानंतर ते सगळे अमेनिटीज पाहतात, ते म्हणतात चांगला स्विमिंग पूल पाहिजे नाही. पण जो स्विमिंग पूल साठी तुम्ही फ्लॅट घेण्यासाठी जाता, नंतर 8 तास तो काम करणं तेवढा व्यस्त राहतो की त्या स्विमिंग पूलमध्ये उडी मारायलाच त्याला वेळ नाही. तुमच्या लक्षात येते का? माणूस निश्चिंत बी झाला पाहिजे, तो स्वतःसाठी जगला पाहिजे. तर मी एका आजोबांना म्हणलं, आजोबा काय झालं? फार दुःखी बसले. आजोबा म्हणले काय नाही महाराज, पोरांसाठी सगळं कमवून ठेवलं, 1 रुपयाचं खाल्लं नाही, स्वतःसाठी आयुष्यभर कमवलं, धोत्राला गाठी बांधल्या आणि पोरांनी सगळे सातबारे विकले. नाही लक्षात आलं का? तुम्ही जगणार कधी तुमच्या स्वतःसाठी? कधीतरी स्वतः निश्चिंत झालं पाहिजे. मी परवा इंस्टाग्रामला माझ्या अकाउंटला व्हिडिओ टाकला की माणसाने आता अर्ली रिटायरमेंट घेतली पाहिजे. बसलेली माणसं चांगले शिकलेली आहेत, त्या अनुषंगाने कीर्तन करतो. आपण काय म्हणतो 60 वर्षापर्यंत थांबू. काय करायचं 60 वर्षापर्यंत काम? आपली मुलं एवढी स्ट्रॉंग नाहीत का? त्यांना कमवून ठेवायचं? अरे करतील ना ते. आज आदरणीय बाबांनी केलं, पण खऱ्या अर्थानं बाबांचं कर्तृत्व कधी सिद्ध झालं? मुलंही तेवढीच सात्विक आहेत. लक्षात नाही का? हा विशाल भाऊ असतील, हा परिवार असेल तर परिवारही तेवढाच सात्विक आहे. त्याच पद्धतीनं तो व्यवसाय, शून्यातून चालू केलेला व्यवसाय, आज एक गाडी असेल त्यावेळेस, पण त्याच्यातून आजपर्यंत एवढं विश्व निर्माण केलं, एवढं एम्पायर उभं केलं. याच्या मागं बाबांचा संघर्ष आणि बाबांच्या पावलावर पाऊल ठेवत परिवाराने केलेला संघर्ष, या दोन्ही गोष्टींचा ताळमेळ. लक्षात नाही का? जे आमच्या लोकांनी कमवलंय ते आम्हाला टिकून ठेवायचंच आहे, पण त्याच्यात वाढवता कसं येईल याचा विचार करताय. आणि ते वाढवत असताना माणूस निश्चिंत झाला पाहिजे. नाही जर निश्चिंतच नाही ना झाला, आम्ही विचार करतो भाऊ, आमचा रोज 1000 किलोमीटर संधीचा प्रवास आहे. प्रवास करत असताना एवढी नजर चुकली तरी आम्ही घरी जाणार नाही. आमची गाडी बघा आता 80,000 किलोमीटर झाली 6 महिन्यात. 6 महिन्यात 80,000 किलोमीटर, एखाद्याला 5 वर्ष लागतात एवढं पळायला. पण एवढं पळत असताना आम्ही विचार करतो नेमका आम्ही गाड्या पळतोय कशासाठी? तुमच्या लक्षात येते का? फक्त प्रश्न तुम्हाला नाही, जो सांगतोय त्यालाही प्रश्न आहे, तो पळतोय कशासाठी? पण आम्हालाही वाटतं की तुषार महाराज, आपल्यालाही वाटतं की आता थोडस आपण 45 ते त्याच्या अलीकडेच थांबलं पाहिजे कुठंतरी. म्हणजे जर स्थिर स्थावर झालो ना तर थांबलं पाहिजे. लेकरांना त्यांचं कर्तृत्व सिद्ध करून द्यायचं. त्यांच्या बघा, मी असं म्हणत नाही, दिवसातून एकदा तरी नामस्मरण घ्या. संतांनी तेच सांगितलं आम्हाला. माणसानं सकाळी उठल्यानंतर तुम्ही 10 मिनिटं ध्यान करा, मेडिटेशन करा. तुम्ही पहा, जो ध्यान करतो, जो मेडिटेशन करतो, त्याला आनंदात दिव्य अनुभूती अंतःकरणात त्याच्या. लक्षात नाही का? आपण म्हणतो भगवान शंकराचा 3रा डोळा आहे, इथं बसलेल्या प्रत्येकाला 3रा डोळा आहे. ही त्रिपुटी ही जागृत होत नाही प्रत्येकाची, पण ती जागृत करण्याचा कधीतरी आपण प्रयत्न केला पाहिजे. आपण पुढे जाऊन विचारलं पाहिजे, मी कोण आहे, इथं मी कशासाठी आलो आणि हे सगळं आवरून मला कुठं जायचंय. लक्षात नाही का? मग स्पर्धाचा काही घेऊन बसू नका. स्पर्धा काय तुमच्या राजकारणात नाही, आमच्याकडे बी लई स्पर्धा आहे. फार गायका गाय म्हणजे इथं नाही सांगत, गायका गायिकांच्या स्पर्धा आहे. ते एक परवा दिवशी मला गायक म्हणले, महाराज आज किती सुंदर गायन केलं, मी केलं की नाही जबरदस्त? म्हणलं लय भारी केलं, नादच करत नाही म्हणलं तुमचा. ते म्हणले महाराज तसं नाही, बाजूच्या गायकाची कशी काय जिरावली म्हणले. मी म्हणले त्याला माझ्या माग म्हणता नाही. अरे म्हणलो त्याला परमार्थ नाही म्हणत, त्याला तुझ्या सोबत म्हणून घे म्हणजे परमार्थ आहे. तुम्ही कसं जरी वागले तरी समाज तुम्हाला प्रश्न विचारणारच आहे. आता मग कीर्तनकारांनी गाडी घेतली, मी गाडी घेतली. संदीप भाऊ तुम्ही मला फोन केला की म्हणला महाराज अभिनंदन. आमच्या दौलतनी फोन केला, मित्रांनी सगळ्या फोन केला अभिनंदन. आमचा एक जोडीदार आहे, मित्र आहे. काही मित्र म्हणायला मित्र आहेत पण ते आतल्या गाठीचे, कधी घात करतील सांगता येत नाही. मला म्हणले कबीर महाराज नवीन गाडी घेतली. हो म्हणजे इनोवा घेतली. म्हणलं बरोबर आहे. नाही म्हणले 30 लाखाची घेतली. म्हणलं हेही बरोबर आहे. नाही म्हणले मग महाराज हप्त्यावर घेतली का? मी म्हणलं सप्त्यावर घेतली. काय करायचं तुला हप्त्यावर घेतली? अरे तुझ्या घरासमोर 4 गाड्या तुझीच बस ना. हे काय झालं माहिती का? या मृत्यू लोकात प्रत्येक माणसाचं दुःख काय, तो स्वतःच्या दुःखाने दुःखीच नाहीये, ते दुसऱ्याचं चांगलं झालं म्हणून याच्या पोटात दुखत. लक्षात नाही का? हे संतांना जाणवलं होतं, संतांनी कधीच बघितलं, म्हणून त्यांना वाटलं सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान. या ठिकाणी त्यांना समाधानाचं साधन कळलं. त्यांना वाटलं मला उपदेश करावा आता. हे का सांगितलं निश्चिंत? हे अर्ली रिटायरमेंट का सांगितली? लवकर रिटायर व्हायचं.
आणि निश्चिंत व्हायचं. ठाईची बाई सोनी करा एक चित्त. तुम्ही जर शांत नाही ना झाले गड्या, कोणता क्षण कधी शेवटचा येईल सांगता येत नाही. अहो महाराज, कोट्याधीश माणसाला झोप नाही, तो एका माणसाला झोप येत नव्हती. ते महत्वाचा प्रसंग आहे का, झोप येत नव्हती. फार विचार करा. आई साहेब 6 महिने ट्रीटमेंट घेतली त्यांनी डॉक्टरांकडे. एकदम एमडी चांगले डॉक्टरांकडे ट्रीटमेंट घेतली. डॉक्टर हैराण झाले. डॉक्टर म्हणले, दादा तुम्हाला झोप काय येत नाही याचं कारण आम्हाला कळलं नाही. अनेक प्रकारची इंजेक्शन, अनेक प्रकारच्या गोळ्या दिल्या, याच्या पुढे आम्ही नाही जाऊ शकत. म्हणले अहो पण डॉक्टर साहेब काहीतरी करा. म्हणजे काहीच नाही म्हणले, इथं माझी प्रॅक्टिस संपली म्हणले, आता तुम्ही दुसरा डॉक्टर बघा. 6 महिने ट्रीटमेंट केली तरी झोप नाही. तो असं सहज पार खिन्न बसतो. म्हणजे का गड्या झोप आहे ना. तुम्हाला माहिती का, कधी कधी झोपडीवाल्याला बी झोप नाही आणि कधी कधी 25 कोटी बंगलेवाल्याला बी झोप नाही. झोपडीवाल्याला झोप याच्यासाठी नाही की पैसे कमवायचे कसं काय, टेन्शन आहे पुढचा दिवस. आणि बंगल्यावाल्याला झोप याच्यासाठी नाही, एवढे पैसे डिपॉझिट झाले, नोटीस वगैरे येते का, टॅक्सी वगैरे काय होतं का, तुमच्या लक्षात येते का. दोघांकडे दुःख मोठे. तो रात्री 2 वाजता फोन करतो सीएना, सीए साहेब तेवढं बघा सर आपलं काय प्रॉब्लेम आहे. सर म्हणते तुम्ही काळजी करू नका, मी तुमचं सगळं मॅनेज करून देतो, तुम्हाला त्यातले थोडे पर्सेंटेज आम्हाला द्यावे लागते. देतो तो पर्सेंटेज. शेवटी त्यांनी सीए हायर केलाय म्हटलं, तो असंच थोडी आहे. लक्षात नाही का मी काय सांगतोय सजराव, इथं बसलेली सगळी बऱ्यापैकी 50% माणसं ही चांगले शिक्षक आहेत, उच्च शिक्षक आहेत. आणि म्हणून त्या अनुषंगानं तशा पद्धतीनं भाऊचिंतन म्हणतोय. लक्षात नाही का. बाकी आता ते काय, मी तुझ्यासाठी जीवन जाळले आणि तुने नाही पाणी पाजले, हे नाही सांगायला मी एवढ्या लांबून. मला काय सांगायचं लक्षात नाही का. आणि मग झोप येईना ना. 6 महिने विचार केला लक्ष्मण, मला 6 महिने विचार केला, झोप येईना. एक सहज 12 वाजता एक स्वामी म्हणले, काय झालं बाबा. काय नाही म्हणले स्वामी, बाबा झोप येईना म्हणजे. महाराज फार प्रयत्न केला, डॉक्टर केले, अनेक प्रकारचे डॉक्टर, अनेक ट्रीटमेंट घेतल्या. ते म्हणजे मी तुम्हाला सांगू का, सोपं उत्तर आहे माझ्याकडे, येईल तुम्हाला झोप. म्हणजे काय करायला लागेल, म्हणजे त्याला झोप येते त्याचा शर्ट घाला. काय करा, ज्याला झोप येते त्याचा शर्ट घाला. हा पहिला डॉक्टरकडे जाऊन टाकला. डॉक्टर साहेब तुमचा शर्ट द्या. डॉक्टर म्हणजे काय रे बाबा, काही नाही म्हणले. ते स्वामी भेटले, त्यांनी सांगितलं मला झोपेचं औषध, ज्याला झोप येते त्याचा शर्ट घाला, म्हणून तुमचा शर्ट पाहिजे. ते म्हणले मग तुला असं वाटतं का मला झोप येते. ते म्हणले हो मला असं वाटतं, तुम्ही डॉक्टर आहे तुम्हाला झोप येत असेल. बाबा म्हणले 50 कोटी रुपये कर्ज काढले दवाखान्याला, महिना अखेर हप्ता येतो आणि हप्ता यायच्या आधी धडधड भरती. आणि सांगू तुला, मग धडधड भरती तर ज्याला सलाईन नाही टोचायचं त्याला बी टोचायला लागते. तुमच्या लक्ष 50 गोळा झाले, 2-4 कीर्तनकार आमचे सारखे बी होते त्याच्यात. खऱ्या अर्थाने त्यांना मी झोप नाही. पोचतो का नाही कीर्तनाला, कुठे कीर्तनी. आता हे तुम्ही आले घ्यायला म्हणून लोकेशन सापडलं नसतं लवकर. महाराज तुम्ही आले का नाही, पोचले का नाही म्हणतो. दादा जरा गाडी पळवायला लागेल 140च्या स्पीडने. आम्हाला बी झोप नाही कधी कधी. येस वाटतं डोलका मारावा, पण लोकेशन चुकलं की संपला कार्यक्रम. लक्षात नाही का मला काय. अशा 50 लोक गोळ झाली ज्यांना झोप नाही येत. पण आता काय करावं त्याला गाड्या, त्याला थोडंसं टेन्शन आलं. सगळ्यांचे शर्ट विचारले पण त्यांना झोपा नाही. एक शेतकरी होता, फार कष्ट करणारा होता, बिचारा होता. दिवसभर कष्ट केलं, दुपारी शांतपणे बसला, जेवण वगैरे केलं, दगड घेतला उशाखाली, यांचं निरीक्षण यांनी केलं आणि गेला झोपून. 1 मिनिटातच झोपून गेला. हे फार आनंदित झाले. हे 50 जण त्याच्याकडे गेले. म्हणजे घावला आपल्याला तो व्यक्ती ज्याला झोप येते म्हणले. पण याची झोप होतो इथं बसावं लागल. 2 तास तिथं बसले. शेतकरी उठला, बनेलवरच होता तो, बनेलवर होता, शांत शांत झोपला. ते म्हणले काय झालं, का आलंय म्हणले, काय अडचण आहे का. ते म्हणले अडचण काहीच नाही. म्हणजे तुमचा शर्ट आम्हाला पाहिजे. म्हणजे का, म्हणजे ते स्वामींनी सांगितलं ज्याला झोप येते ना त्याचा शर्ट घाला. मग म्हणले मी तुम्हाला शर्टावर दिसतोय का बनेलवर दिसतोय. म्हणजे बनेलवर. म्हणजे ते तुमचा शर्ट शोधतोय. ते म्हणजे अरे मला शर्टच नाही बाबा. नाही तुमच्या लक्षात आलं का, ज्याला झोप येते त्याला शर्ट नाही. विठाला गाऊ कोई सुनने वाला देखे तो सब जग ही भूला. तो भाव का भूखा राग कला नाही जानत तुका. ऐका, हे सांगायचं तात्पर्य आहे. म्हणून संतांना म्हटलं या मनुष्य देहाला उपदेश करावा. यांना समाधानाचं साधन नाही कळलं, उपदेश काय करावा. मग खऱ्या अर्थानं महाराज तुकोबारा तुम्ही सांगता आम्ही विचार करू, आम्ही विचार करत नाही का हो. आमचा दिवस रात्र विचार चालू आहे. तुम्ही म्हणता क्षणोक्षणाची करावा विचार, आम्ही प्रत्येक क्षणाला विचार करतो. कांद्याचे आले की बटाट्यात घालू, बटाट्याचे आले की वांग्यात घालू, आणि वांग्याचे आले की घरात घालू. नाही लक्षात आलं का. प्रत्येक क्षणाला विचार चालू आहे. तुकोबारे सांगतात बाबा हो, अरे मी प्रपंचाचा विचार नाही सांगितला. नको नको म्हणा गुंतू माया जाळी, नको नको म्हणा गुंतू माया
गडी ग्रासावया, कारण काळाची उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माय बाप. एकदा काळाची उडी पडली ना, या जगाच्या पाठीवर कुणी नाही सोडू शकत. सोडविना बंधू पाठीची बहीण, श्रीची कामी दूर आहे. सोडविना राजा अरे देशीचा चौधरी, आणि सोयरी बरी. काय वाटतं तुम्हाला, बंधू बहीण ते सोडवतील? आणि कोण कुणाचे सगळे सोयरे, मेल्या मागे सर्व लागिले, तुटतील धागे दोरे. कान्या मायेचा बाचा. हे भाऊबीजी प्रमाण नाही बरं का. भाऊबीजीचा अर्थ वेगळा आहे, लक्षात नाही का. आताच भाऊबीज झाली. भाऊबीज म्हणजे जर भावाकडे असेल आणि बहिणीची परिस्थिती गरीब असेल तर भावाने तिला दिलं पाहिजे. आणि जर बहिणीचं चांगलं असेल तरी तिने भावाला म्हणले पाहिजे, बाबा काही नको, साडी चोळी व्यवस्थित जिथे तिथं मला आदर कर, तुझं काही नको दादा. जर बहीण गरीब असेल ना तर भावाने तिच्या अडचणीत उभं राहिलं पाहिजे. खरं सांगू का, बहिणीसाठी केलेलं आयुष्यात कधीच कमी पडत नाही गड्या. तिचे फार मोठे आशीर्वाद या ठिकाणी भावाला असतात. ऐका सजन हो, सांगायचं तात्पर्य आहे की महाराज अशी भरपूर जण आली, पण हा उपदेश महाराजांनी केला ना, हे बाकीचे सगळे उपदेश आहेत. पण महाराज सांगतात, तुम्ही जो विचार करता तो मी नाही सांगितला, मी जो विचार सांगतोय तो तुम्ही करत नाही. मी तुम्हाला प्रपंचातला विचार नाही सांगितला, मी तुम्हाला परमार्थातला विचार सांगितला. परमार्थातला विचार मग आम्ही कोणता विचार करतोय? तीन दुःखदायी, तीन विचार, एक निरर्थक विचार, एक दुःखदायी विचार आणि एक विचार आहे तो आत्मनात्म विचार आहे. शास्त्रात तीन विचार आहेत. एक विचार निरर्थक आहे. 4-5 मुलं सहज बसली कट्ट्यावर, अशी गावाकडे बसली. पहिलं तर म्हटलं, का रे मला असं प्रश्न पडलाय, आपण मुंबईला फिरायला गेलो, म्हणजे ते जर समुद्राला आग लागली की म्हणलं माशी कुठे जातील रे? तुम्ही जागेन सगळे. काय म्हटला, समुद्राला आग लागली की म्हटलं माशी कुठे जातील? तो म्हटला, खरंच की मला बी प्रश्न पडला गड्या. मला असं वाटतं जर समुद्राला आग लागलीच तर मला वाटतं ती मासे झाडावर जात असतील कदाचित. झाडावर जातील. दुसरा तिसरा त्याच्यापेक्षा हुशार होता. तुम्हाला दोघांना पण अक्कल नाही. म्हणजे मासे झाडावर जायला ते काय म्हशी आहेत का म्हणला. चौथा जो त्याच्यात हुशार होता तो जरा शांत निरीक्षण करत होता. तुम्हाला खरं सांगू का, जास्त बोलणारी माणसं हुशार नसतात. समोरचा बोलतोय याच्यावर निरीक्षण करून स्वतः ऐकणारा माणूस हुशार असतो. हुशार माणसं जास्त बोलतच नाही, ते निरीक्षण करतात आणि ते बरोबर त्यांचं नियोजन लावतात. तुम्ही कुठलाही मोठा बिझनेसमॅन पहा, तो मीटिंग मध्ये बसताना तो जास्त बोलत नाही. तो सगळे बैठकीत असतात ना, सगळे बोलत असतात, पण तो सगळ्यांचे पॉईंट नोट करत असतो. त्याला माहिती मला इथं डिसिजन काय घ्यायचंय आणि त्याचा प्रत्येक निर्णय हा बरोबर असतो. चांगली हुशार माणसं ही जास्त बोलत नाही, त्यांचं कर्तृत्वातून सिद्ध करून दाखवतात. चौथ्या जणाचं लक्ष झालं, म्हटलं अरे समुद्राला आग लागलेली कधी ऐकलं का? आणि माशाचं कसं काय? अरे म्हणलं मग आग लागत नाही ना, माशाचं कसं काय? आणि मला खरंच की गाड्या माशा तरी कशी काय दारावर जातात? पण हे एक तास जर विचार झाला ना, याला निरर्थक विचार म्हणतात, ज्याच्यातून काही अर्थ निष्पन्न नाही झाला. दुःखदायी विचार भयंकर आहेत, वेळ कमी, तिथपर्यंत जायचं नाही. आपल्याला विचार पाहायचा तो आत्मनात्म विचार, जो महाराजांनी सांगितला. कोणता करायचा तो आत्मनात्म विचार, भगवंताच्या नामचिंतनाचा. कोहम, कथमितम आणि जातम. म्हणजे आत्मनात्म विचार हे 3 प्रकार आहेत. त्यात कोहम म्हणजे मी कोण आहे, मी इथं कशासाठी आलो आणि हे सगळं आवडून मला कुठं जायचंय. या 3 प्रश्नाचं उत्तर बसलेल्या प्रत्येकाला कळलं पाहिजे. मी कोण आहे, तर मी वासुदेव तत्वता. हे कधी कळेल? कळो येईल विचारिता. विचार केल्यानंतर कळेल मी वासुदेव तत्व आहे. एक मोठं वाक्य बोलू का? संतांना का आवश्यकता वाटली समाजाला उपदेश करायची? संतांनी समाजाकडे पाहिलं. बुडते हे जन न देखे वेळोळा, येतो कळवळा म्हणून आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी. बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. संतांना वाटलं की प्रत्येक माणसं ज्ञानी आहे. भगवंतांनी त्यांना ज्ञान दिलं. मनुष्य घडे देवाचे भजन. याच देहात, इतर देहाला ते ज्ञान नाही. संतांनी उपदेश केला. इथं बसल्यापैकी 80% लोक शेतकरी वर्ग आहे. मला खरं सांगा, मोटर नवीन असते, बटन दाबले की पाणी वरते. पण मोटर जुनी झाली, शेतकरी बटन दाबले तरी पाणी येत नाही. याचं कारण काय आहे? खऱ्या अर्थानं हेडपंप खराब होतो. त्यावेळेस शेतकरी विचार करतो काय करावं. मला बसलेले सांगावं, विहिरीत पाणी नाही का हो? विहिरीत पाणी आहे. पवऱ्यातलं पवरा टाकतो, त्याच विहिरीतलं पाणी काढतो आणि मोटरच्या पाईपात पाणी टाकतो. मोटरच्या पाईपातून ते पाण्याला पाणी स्पर्श करतं आणि शेकडोनी पाण्याच्या बादल्या बाहेर येतात. संत तेच करतात. तुमच्या माझ्या हृदयात
त्या हृदयरूपी विहिरीत ज्ञानाचं पाणी जरूर आहे, फक्त ते प्रचितीला येत नाही. संत काय करतात, त्यांचं ज्ञानरूपी पाणी आमच्या कानरूपी पाईपात टाकतात. ते आमच्या कानरूपी पाईपातून आमच्या हृदयरूपी विहिरीत येतं आणि आमच्या हृदयरूपी विहिरीत ज्ञान एक्झिस्टच आहे, ते आहेच, पण ते खऱ्या अर्थानं संतांचं ज्ञान आमच्या ज्ञानाला स्पर्श करतं आणि विचार प्रगट होतो. याला म्हणतात आत्मनात्म विचार. तो कोणता आहे का? सारा सार विचार, नामधरा कंठी विठोबा, सारा सार विचार खरा, सारा सार विचार खरा. दिनरजनी हाच धंदा गोविंदाचे शोभारे, पांडुरंग ध्यानी पांडुरंगमणी. संतांनी आयुष्यभर भगवंताचं भजन केलं. सजना हो, नाही दिवसभर जमलं तरी दिवसातून एकदा जरी परमेश्वराचं नामस्मरण केलं तरी आपण भगवंताच्या चरणाजवळ जाऊन विलीन होतो. मग क्षणोक्षणाची करावा विचार, तरावया पार सिंधू कारण नाशिवंत देह जाणार सकल. आयुष्य खातो सावधान, संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची, नाशिवंत देह जाणार सकळ. आयुष्य खातो काळ सावधान, तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारी, नका डोळे धुरी भुरी राहू. जर भगवंताच्या चरणाच्या जवळ या ठिकाणी जायचं असेल, समर्पित व्हायचं असेल तर या ठिकाणी विचार करावा लागल.